नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आज आपण ओल्या हळदीचे लोणचे आणि तसेच कैरीपासून झटपट होणारे लोणचे बनवूया. तर ही आहे आपली ओली हळद. ही आल्याप्रमाणेच असते. आपण सोलली आणि जाड किसणीने किसून घेतली. तसेच त्यामध्ये आपल्याला आलंसुद्धा घ्यायचं आहे. ते आपल्या अंदाजानेच घ्यायचं. ते पण सोलून आणि किसून घेतलं. आता इथे आपल्याला मोहरीची डाळ, मेथी दाणे, जिरे आणि सोप, थोडे मिरे घ्यायचे आहेत. अर्धा इंच आपल्याला दालचिनीचा तुकडा घ्यायचा, 4-5 लवंग आणि इथे खडा हिंग घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवर रंग न बदलू देता भाजायचं आहे. भाजून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं जाडसरच दळायचं आहे. आता हा जो वाटीत आहे हा आपण मोहरी घालून बनवलेला आहे आणि आता बनवतो तो मोहरीची डाळ वापरायची आहे. तर इथे आपण सरसोचं तेल तापवायला ठेवलेलं होतं. ते आता थोडं कोमट झालेलं आहे. त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर घालायची. जो तयार केलेला मसाला आहे तो सुद्धा घालायचा. सर्व एकत्र करून गार होऊ द्यायचा. गार झाल्यानंतर आपलं जे किसून घेतलेली हळद आणि आलं आहे त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आणि जो गार झालेला मसाला तो सुद्धा घालायचा. या लोणच्यामध्ये आपण मिरचीचे तुकडे आणि लसूण सुद्धा घालू शकतो. तर इथे आपण कैरीचा वापर न करता लिंबाचा रस वापरणार आहोत. त्यासाठी मग आपण 2 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. तुम्ही कैरीसुद्धा वापरू शकता किंवा किस करून घ्यायचं त्या कैरीचा किंवा बारीक काप केले तरी चालते. ओल्या हळदीचे खूप सारे फायदे आहेत. आपण ओली हळद आपल्या आहारात जरूर घ्यायला पाहिजे. त्यासाठी लोणचं जर बनवलं तर आपल्या आहारात त्याचा उपयोग करता येतो. हे जे ओल्या हळदीचं लोणचं आहे हे आपण थोडं कोरडं जर झालं तर आपण उन्हात कळकळीत वाळून घ्यायचं आणि त्याची पावडर बनवून ठेवायची. आणि कुठल्याही पदार्थात जर आपण ही पावडर वापरली तर त्याला खूप चांगला स्वाद येतो. ही पावडर तुम्ही भेळमध्ये, बटाट्याची सुकी भाजी किंवा भेंडीची भाजी यामध्ये सुद्धा घालू शकतो. कमी प्रमाणात बनवल्यामुळे आपण यामध्ये मीठ कमी वापरलेलं आहे. त्यासाठी आपण जर ही पावडर करून ठेवली तर कधीच खराब होत नाही. आता किसून घेतलेलं आलं आणि हळद आपण एका बाउलमध्ये काढलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्या आवडीनुसार मसाला घालायचा. हा थंडगार झाला. आता गरम असताना घालायचं नाही. आपण हे कमी प्रमाणात बनवतो आहे त्यामुळे आपण मीठ जरा कमीच वापरलेलं आहे. आपण भरपूर प्रमाणात जर केलं तर आपल्याला मिठाचे प्रमाण थोडं जास्त घ्यायचं असते कारण ते टिकायला मदत होते. आता लिंबाचा रस घालून झालेला आहे आणि एकत्र करायचं. असं हे आपलं स्वादिष्ट ओल्या हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे. आता आपण कैरीचं लोणचं बनवूया. ते सुद्धा आपण कमी प्रमाणात बनवतोय. तर इथे आपण तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे. ही कैरी फार आंबट नसते. ह्या कैरीच्या आपण फोडी करून घ्यायच्या आणि त्यामध्ये जेवढं मीठ लागेल तेवढं घालून घ्यायचं. आता अशा आपल्या फोडी तयार आहेत आणि त्यामध्ये आपलं मीठ 1 वाटी घेतलेलं आहे आपण ते घालायचं आणि 1 तास किंवा मग रात्रभर ठेवलं तरी चालेल. आणि त्याचं जे पाणी सुटतं ते आपण एका वाटीमध्येही काढून घेतलं. आता मी हे 1-2 तासच ठेवलं होतं. तर आपलं 1 वाटी पाणी निघालेलं आहे. आता त्यामध्ये आपला तयार लोणच्याचा मसाला होता तो गार झालेला आपण यामध्ये घालून घ्यायचा. हा सुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण. मीठ सुद्धा आपली कैरी बघूनच घ्यायचं आणि कैरीचं निघालेलं पाणी सुद्धा घालायचं. अशा प्रकारे आपलं चटपटीत लोणचं झटपट तयार झालेलं आहे. त्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तसेच आपल्या लोणच्यामध्ये खड्या हिंगाचाच वापर करायचा. त्याने स्वाद छान येतो. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.